फेब्रुवारी 2026 कुंभ राशीवाल्यांनो, हा महिना ऐकताना हलकं वाटेल, पण जगताना तुमची झोप उडवणारा आहे. कारण या महिन्यात जे तुम्ही वर्षानुवर्षे मनात दडवून ठेवलं, जे प्रश्न तुम्ही टाळत आलात आणि ज्या गोष्टींवर तुम्ही वेळ येईल तेव्हा पाहू असं म्हणत आलात, त्या सगळ्यांना आता उत्तर मिळणार आहे. शनी तुमच्याच राशीत बसून तुमची परीक्षा घेतोय. तो शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुम्हाला आधीपेक्षा दुप्पट मजबूत बनवण्यासाठी. या फेब्रुवारीत कोणाचा खरा चेहरा समोर येईल, कोण तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जाईल आणि कोण अचानक तुमच्यासाठी देवदूत ठरेल, हे सगळं तुम्ही स्वतः अनुभवाल. हा महिना नुसतं भविष्य बदलणारा नाही, तो तुमची विचारसरणीच बदलणारा आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि सध्या तुमचं मन अस्वस्थ असेल, निर्णय घ्यायला भीती वाटत असेल किंवा आयुष्य अडकलेलं वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण फेब्रुवारी 2026 मध्ये एक अशी घटना घडणार आहे, ज्यानंतर तुम्ही म्हणाल, आता मागे वळायचंच नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा संदेश कुंभ राशीच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील, त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आर्थिक स्थिती. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 तुमच्यासाठी पैशांच्या बाबतीत चाचणीचा महिना आहे. पण ही चाचणी अपयशासाठी नाही, भविष्यातील स्थैर्यासाठी आहे. या महिन्यात ग्रहांची रचना अशी आहे की पैसा येईलही, पण तो टिकवणं तुमच्याच हातात असेल. अचानक पैसा येण्याचे योग. फेब्रुवारीच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित धनलाभाचे योग तयार होत आहेत. विनित. जुना अडकलेला पैसा, थांबलेलं पेमेंट, बोनस, कमिशन किंवा साईड इन्कम, कुटुंबाकडून आर्थिक मदत. विशेषतः 30 वर्षांवरील कुंभ राशीच्या लोकांना पैशाबाबत दिलासा मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता. जसा पैसा येईल तसाच खर्चही वाढण्याचा धोका आहे. घरगुती खर्च, नातेवाईकांमुळे अचानक खर्च, आरोग्यावर होणारा खर्च, भावनेतून केलेली खरेदी. महत्त्वाचा इशारा. या महिन्यात नंतर पाहू म्हणून पैसे उडवू नका. फेब्रुवारीत केलेली चूक मार्च-एप्रिलमध्ये त्रास देऊ शकते. गुंतवणूक व व्यवहार. फेब्रुवारी 2026 मध्ये नवीन गुंतवणूक करताना अतिशय सावध राहा. नको शेअर मार्केटमध्ये उतावळेपणा, नको क्रिप्टो किंवा फसव्या स्कीम्स. टाळा मित्रांच्या सल्ल्यावर पैसे लावणं. जुन्या सुरक्षित गुंतवणुकीतूनच लाभ होईल. दीर्घकालीन प्लॅनिंग फायदेशीर ठरेल. हा महिना मोठा रिस्क घेण्यासाठी नाही, तर पैसा सावरण्यासाठी आहे. उधारी आणि फसवणुकीपासून सावध. राहूच्या प्रभावामुळे फेब्रुवारीत फसवणुकीचे योग तयार होतात. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. सही करण्याआधी कागदपत्रे नीट वाचा. ऑनलाईन व्यवहार जपून करा. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमचा विश्वासच तुमचा तोटा करू शकतो. आर्थिक स्थैर्यासाठी उपाय. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. घरात अनावश्यक वस्तू काढून टाका. शक्य असल्यास पितृकार्य किंवा अन्नदान करा. हे उपाय केल्यास फेब्रुवारीच्या उत्तरार्धात पैशांचा ताण कमी होईल. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये पैसा येणार आहे, पण तो टिकेल की नाही हे तुमच्या शहाणपणावर अवलंबून आहे. संयम ठेवा, हिशोब ठेवा आणि गरज नसलेला खर्च टाळा. कारण जो कुंभ राशीवाला या महिन्यात स्वतःवर नियंत्रण ठेवेल, तोच येणाऱ्या महिन्यात आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत ठरेल. नातेसंबंध व विवाहयोग. कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील नात्यांची खरी परीक्षा घेणारा आहे. या महिन्यात नाती तुटणार नाहीत, पण खोटी आवरणं नक्की तुटतील. कारण ग्रहांची रचना अशी आहे की जे नातं फक्त सवयीवर टिकलेलं आहे ते अस्वस्थ होईल आणि जे नातं मनापासून जोडलेलं आहे ते अजून घट्ट होईल. विवाहित कुंभ राशी. फेब्रुवारीत विवाहित जीवनात संवादाचा अभाव ही सर्वात मोठी अडचण ठरू शकते. शक्य घटना. जोडीदाराच्या बोलण्यात कडूपणा जाणवेल. लहान गोष्टी मोठ्या वादात बदलू शकतात. मी जास्त देतोय अशी भावना निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, हा काळ भांडणासाठी नाही, खुल्या मनाने बोलण्यासाठी आहे. महिन्याच्या उत्तरार्धात एक असा संवाद घडेल ज्यामुळे जुने गैरसमज मिटू शकतात. विवाह टिकवायचा असेल तर अहंकार बाजूला ठेवणं फार गरजेचं आहे. प्रेमसंबंधात असलेले. फेब्रुवारी 2026 मध्ये प्रेमात असलेल्या कुंभराशीच्या लोकांना एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. नातं पुढे न्यायचं की थांबायचं. लग्नाबद्दल स्पष्ट बोलणं. विश्वासाची खरी परीक्षा. तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. इशारा. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. समोरासमोर बोलणं हाच एकमेव उपाय आहे. विवाहयोग. फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभ राशीच्या काही लोकांसाठी विवाहाचे ठोस योग तयार होत आहेत. विशेषतः
27 ते 35 वयोगट, ज्यांचा विवाह वारंवार पुढे ढकलला गेला, ज्यांच्या आयुष्यात अडथळे येत होते. या महिन्यात स्थळ निश्चित होणं, घरच्यांची मान्यता मिळणं, एंगेजमेंट किंवा बोलणी ठरू शकतात. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका. गुरुची कृपा स्थैर्य देते, पण संयम हवा. जुन्या नात्यांचा प्रभाव. केतूच्या प्रभावामुळे जुनी नाती, जुने प्रेम आठवणींच्या स्वरूपात परत येऊ शकतात. अचानक कॉल, मेसेज, आठवणींमुळे गोंधळ. पण हे परत येणं भविष्यासाठी नाही, तर शिकवण देण्यासाठी आहे. नातेसंबंध सुधारण्यासाठी उपाय. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान. ओम नमः शिवाय मंत्र जप. जोडीदाराशी एकत्र मंदिरात जाणं. रागाच्या भरात शब्द वापरू नका. शेवटचा संदेश. कुंभराशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 तुम्हाला नात्यांमध्ये खोटं प्रेम काढून टाकायला शिकवत आहे. जे खरं आहे ते या महिन्यानंतर आणखी मजबूत होईल, आणि जे टिकण्यासारखं नाही ते शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. विश्वास ठेवा, कारण जे नातं शनीच्या परीक्षेत पास होतं ते आयुष्यभर साथ देतं. शत्रू व विरोधक. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू समोरून नाही तर अगदी जवळून वार करणार आहे. हा महिना शत्रूंना ओळखून देणारा आहे. जे लोक आत्तापर्यंत आपले वाटत होते तेच लोक या महिन्यात तुमची परीक्षा घेतील. लपलेले शत्रू उघड होणार. राहू आणि शनीच्या प्रभावामुळे फेब्रुवारीत लपलेले शत्रू उघड होतील. शक्य घटना. कामाच्या ठिकाणी पाठीमागे बोलणं, तुमच्या यशावर जळणारे लोक, चुकीची माहिती देऊन अडचणीत टाकणं, मित्राच्या रूपात शत्रू. महत्त्वाचा इशारा. या महिन्यात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरजही नाही. ऑफिस व व्यवसायातील विरोधक. करिअरच्या क्षेत्रात कुंभ राशीच्या लोकांना स्पर्धा वाढलेली दिसेल. सहकाऱ्यांकडून ईर्ष्या, वरिष्ठांकडे चुकीची तक्रार, तुमचं श्रेय दुसऱ्याने घेण्याचा प्रयत्न. पण चांगली बातमी ही आहे की शनी तुमच्या बाजूने आहे. तुम्ही शांत राहिलात, पुराव्यांसह बोललात तर शत्रू स्वतःच उघडा पडेल. वैयक्तिक आयुष्यातील शत्रू. फेब्रुवारीत नात्यांमधूनही विरोध जाणवू शकतो. नातेवाईकांमुळे वाद, जुने गैरसमज पुन्हा उफाळणं, कोणीतरी तुमचं मन दुखावेल. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देणं हेच शहाणपण नाही. कधीकधी शांतता हीच सर्वात मोठी शिक्षा असते. तुमचाच स्वभाव लपलेला शत्रू. कुंभ राशीचा सर्वात मोठा शत्रू कधीकधी तुमचाच स्वभाव असतो. जास्त विश्वास, सगळ्यांसाठी चांगलं करणं, स्वतःकडे दुर्लक्ष करणं. फेब्रुवारी 2026 तुम्हाला शिकवतोय, सगळ्यांसाठी चांगले राहा, पण स्वतःसाठी कमजोर होऊ नका. शत्रू बाधा दूर करण्यासाठी उपाय. दर मंगळवारी हनुमान चालीसा बघा. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा. घरात मीठ व पाणी ठेवून नकारात्मकता काढा. कोणालाही शिवीशाप देऊ नका. हे उपाय केल्यास शत्रूंची शक्ती आपोआप कमी होईल. शेवटचा संदेश. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये शत्रू तुम्हाला हरवू शकणार नाहीत, कारण हा महिना तुम्हाला शहाणा, सावध आणि मजबूत बनवतोय. जो शांत राहून चालतो त्याच्या विरोधात उभं राहणारे आपोआप कोसळतात. शनीवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा. शत्रू कोण आहे ओळखण्याची 5 चिन्हे. कुंभ राशीसाठी खास. 1. तुमच्या यशावर शांत राहणारा माणूस. जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा जो व्यक्ती अभिनंदन न करता विषय बदलतो किंवा गप्प बसतो, तो व्यक्ती तुमचा मित्र नसतो. कुंभ राशीसाठी हे सर्वात पहिलं आणि खात्रीचं चिन्ह आहे. 2. तुमच्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणारा. तुम्ही एखादी गोष्ट फक्त विश्वासाने सांगितली आणि तीच गोष्ट तिसऱ्या व्यक्तीकडून तुमच्यापर्यंत परत आली. समजून जा, तो व्यक्ती माहिती गोळा करणारा शत्रू आहे. 3. तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी करणारा. जो व्यक्ती थेट विरोध करत नाही, पण नेहमी म्हणतो, तू फार विचार करतोस, तुझ्याकडून हे होणार नाही, जरा शांत रहा. हा माणूस तुमच्या क्षमतेवरच हल्ला करत असतो. 4. तुमच्या चुकांवर आनंदी होणारा. तुमची चूक झाली आणि समोरचा व्यक्ती दुःखी न होता हलकसं हसतो किंवा मी आधीच सांगितलं होतं असं म्हणतो. सावध व्हा, हा माणूस तुमच्या अपयशाची वाट पाहत असतो. 5. तुमच्यासमोर गोड, मागे कडू. समोर कौतुक, मागे टीका. समोर साथ, मागे अडथळे. तर असा व्यक्ती सर्वात धोकादायक शत्रू असतो. कुंभ राशीच्या लोकांना अशा लोकांमुळेच जास्त फटका बसतो. शेवटचा इशारा. कुंभ राशीवाल्यांनो, शत्रू नेहमी वाईट दिसत नाही,
तो अनेकदा खूप आपला वाटतो. सगळ्यांशी चांगले राहा, पण सगळ्यांवर विश्वास ठेवू नका, कारण ज्याला तुम्ही ओळखता तो शत्रू कधीच जिंकत नाही. शिक्षण. कुंभ राशी. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026 हा महिना तुमच्या बुद्धीची नाही, तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. या महिन्यात तुम्हाला असं वाटेल की खूप अभ्यास करूनही परिणाम दिसत नाहीये, पण ग्रह सांगतायत हा काळ वाया जात नाहीये, तो साठवला जातोय. एकाग्रता व अभ्यासातील अडथळे. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे फेब्रुवारीत मन विचलित होण्याची शक्यता जास्त आहे. शक्य समस्या: अभ्यासात मन न लागणं, मोबाईल किंवा सोशल मीडियाकडे ओढ, झोप न लागणं. हे कशासाठी करतोय असा प्रश्न. हे सगळं अपयशाचं लक्षण नाही, परिवर्तनाचं लक्षण आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी. परीक्षा जवळ येऊनही आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शिक्षकांशी किंवा मार्गदर्शकांशी मतभेद होऊ शकतात. विषय बदलण्याचा विचार येईल. महिन्याच्या उत्तरार्धात हळूहळू स्पष्टता येईल. महत्त्वाची सूचना: या महिन्यात विषय किंवा कोर्स बदलू नका. मार्चमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षण. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी 2026 निर्णायक ठरू शकतो. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, नीट किंवा JEE, परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणारे, या सगळ्यांसाठी कठोर शिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे. एखादी छोटी चूक मोठा फरक पाडू शकते. मित्रांचा प्रभाव. या महिन्यात मित्रांमुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. वेळ वाया घालवणारे मित्र, नकारात्मक बोलणारे लोक, चल जाऊ दे म्हणणारी वृत्ती. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या सवयींवर ठरतं. शिक्षणात यशासाठी उपाय. दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. ओम गंग गणपतये नमः जप करा. अभ्यासाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. सूर्योदयापूर्वी थोडा अभ्यास करा. हे उपाय एकाग्रता वाढवतील आणि आत्मविश्वास मजबूत करतील. आरोग्य. कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 हा महिना शरीरापेक्षा जास्त मनावर परिणाम करणार आहे. बाहेरून तुम्ही ठीक दिसाल, पण आतून थकवा, अस्वस्थता आणि न सांगता येणारी चिडचिड हळूहळू वाढू शकते. हे आजार नाहीत, हे शरीर देत असलेले इशारे आहेत. मानसिक आरोग्य. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे फेब्रुवारीत मनावर जडपणा जाणवू शकतो. शक्य लक्षणे: झोप न लागणं, सतत विचार करणं, एकटेपणाची भावना, लहान गोष्टींवर चिडचिड. या अवस्थेत स्वतःला दोष देऊ नका. हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे. शारीरिक आरोग्य. शारीरिकदृष्ट्या मोठा आजार दिसत नाही, पण दुर्लक्ष केल्यास छोट्या तक्रारी वाढू शकतात. डोकेदुखी, पोटाचे विकार, पाठदुखी, मानदुखी, थकवा व कमजोरी. सूचना: अनियमित जेवण व झोप आरोग्यावर परिणाम करू शकतात. जुन्या आजारांकडे लक्ष. ज्याला आधीपासून BP, शुगर, ॲसिडिटी, मायग्रेन असे त्रास आहेत, त्यांनी फेब्रुवारीत जास्त काळजी घ्यावी. तपासणी पुढे ढकलू नका. आरोग्य सुधारण्यासाठी उपाय. सकाळी सूर्यनमस्कार, ओम नमः शिवाय जप, कोमट पाणी पिण्याची सवय, मोबाईल वापर कमी करा, रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न. हे उपाय मन आणि शरीर दोन्ही स्थिर करतील. आहार व जीवनशैली. जड, तेलकट अन्न टाळा. हिरव्या भाज्या, फळे वाढवा. कॅफीन कमी ठेवा. पाणी भरपूर प्या. लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. शेवटचा संदेश. कुंभ राशीवाल्यांनो, फेब्रुवारी 2026 तुम्हाला थांबवायला नाही, स्वतःकडे वळवायला आला आहे. वेळेत ऐकलत तर पुढचे महिने खूपच हलके आणि आनंदी जातील. स्वतःची काळजी घ्या, कारण मजबूत शरीरातच मोठं नशीब टिकतं. कुंभ राशीवाल्यांनो, आज ऐकलेली ही भविष्यवाणी भीती देण्यासाठी नव्हती, तुम्हाला जागं करण्यासाठी होती. कारण फेब्रुवारी 2026 तुमचं नशीब बदलण्यासाठी नाही, तुमची मानसिकता बदलण्यासाठी आला आहे. ज्या गोष्टी तुम्ही सोडायला घाबरत होतात, ज्या निर्णयांना तुम्ही पुढे ढकलत होतात आणि ज्या लोकांवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवत होतात, आता त्या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, शनी कधीच शिक्षा देत नाही, तो फक्त योग्य दिशेला ढकलतो. जर तुम्ही संयम ठेवलात, स्वतःवर विश्वास ठेवलात आणि कर्म करत राहिलात, तर येणारे महिने तुम्हालाच नाही, इतरांनाही प्रेरणा देणारे ठरतील. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट व शुभवस्तू सुचवल्या आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा, जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील.
आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.